आज मंडे आहे, महिन्याचा शेवटचा मंडे. आणि महिन्याच्या शेवटच्या मंडेला सगळे शॉप जवळपास बंद असते. चला ऊन आहे. हा ऍक्टिंग करू का? विसरलो. इथं खाली आलो पण वर कसं यायचं? काय काय राहुल मोटर ड्राईव्ह. आता इथं आम्ही त्या इलेक्ट्रोलाईन आणि इलेक्ट्रो पॉवर कशी उपाय. हॅलो गाईज, स्वागत आहे परत आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही थोडस बाहेर जाणार आहोत. काय तर एखाद्यानं फाडून घेतलं इथं आता. तर आज आम्ही जाणार आहोत आकुर्डीला. इथून काहीतरी 23 किलोमीटर आहे. आणि एवढ्या लांब जायचं म्हणलं गाडी तर लागणारच. आणि गाडी आहे अंड्याची, पण ती 10-12 दिवसापासून धूळ खाते खाली पार्किंग मध्ये. त्याला आज बघून चालू करावं लागेल. एकटं जाणार नाही, काहीतरी आकुर्डीला ऋषभ येणार सोबत, त्यामुळे त्याला पण घेऊन जातो. खाली नाही, आपलं हे करायचं, साफसफाई करायची गाडीची. मग चल ना, साफसफाई करून जाऊ. कापडकीचं अरे पहिला साफसफाई करून आंघोळ करतो, नंतर ये. चला मग धर. सध्या साफसफाई करायची गाडी. लय दिवसापासून एक 10-12 दिवस जास्त झालं. नाही मला आता आंघोळ करायच्या 10-12 दिवसाच्या आधीपासून काहीतरी गाडी तसंच पडून आहे आणि त्याला अजून चालू केली नाही. बघू आज चालू होईल की नाही, बॅटरी उतरली आहे काय काय माहिती. त्यानं मला पहिलंच म्हणत होतं गाडी चालू कर, अजून चालू केलं नाही. काय गाडी असून पण काय फायदा नाही, नसून पण काय फायदा नाही. काय चालवतच नाही मी जास्त. लय धूळ आहे. आता ह्याला पुसावं लागेल. बघा 10-12 दिवसाच्या आधीपासूनच पडून आहे अशीच. एवढी धूळ साचल्या नाही याच्यावर. का थोडं चांगलं पुसावं लागेल, तेव्हा कुठे जायला थोडंसं बरं वाटेल. नाही आणि पेट्रोल पण टाकावं लागेल. पेट्रोल पण नाही, बाहेर जायचं म्हणजे पेट्रोल टाकावं लागेल. इथून एक आकुर्डी काय तर 23 किलोमीटर आहे, 23-24-25 काय तर असं आहे. आणि पेट्रोल टाकावं लागेल 300 काहीतरी. बघू कितीचं लागेल. गाडी सुरू झाली, गाडी सिनेमॅटिक काढत होते. खूप दिवसानंतर काढायचं त्यामुळे थोडंसं चालू करून बघावं. अभी मजा आएगा ना भिड़ो. आज मंडे आहे, महिन्याचा शेवटचा मंडे. आणि महिन्याच्या शेवटच्या मंडेला सगळे शॉप जवळपास बंद असते. आजकाल पुण्यात नवीन नियम निघालेला आहे. मंडेला एक पण चालू दुकान नाही. आम्ही आलेलो आहे नाही तर आजचा नाश्ता हुकला होता आमचा. नवीन नियम काढलाय महिन्याच्या शेवटच्या मंडेला सगळे किराणा दुकान बंद. आता कमीन्सकडे आलेलो आहे आम्ही. आता एक दूध पॅकेट ओट्स खायला फक्त दूध पॅकेट पाहिजे म्हणून इकडे आलो. इथं जर कुठं एक किराणा दुकान दिसलंय चालू इथं, त्याच्यात वाचू शकतो. भावाचं नाव आहे माझ्या. आता गाडी चालू आहे. मला वाटलं नव्हतं की गाडी चालू असेल, बॅटरी वगैरे लो असं वाटलं होतं, पण काही विषय नाही. आणि दूध पॅकेट आला. तर गाडी अशी एकदम टकाटक आहे. आता थोडा वेळातच आपल्याला जायचं आहे पुढला. तर आता फ्रेश वगैरे होतो, ओट्स वगैरे खातो आणि मग एकदमच निघतो असं. आणि केस पण धुवायचे, कालच तेल लावलं होतं. तर चलो अभि फ्रेश होते. A few moments later. तर काही फ्रेश वगैरे झालेला आहोत. आता निघायची वेळ आली आहे. तर सकाळी लवकरच निघायचं होतं, पण सगळं करण्यामध्ये, गाडी वगैरे चालू करण्यामध्ये थोडंसं म्हणजे पुसण्यामध्ये वगैरे थोडा वेळ जास्त झाला. तर आता जायचो लगेच, म्हणजे लगेच निघणार आम्ही. चल की काय गेम खेळत बसलाय, लगेच निघायचं तर गेम खेळत बसलाय भाऊ. स्कारफॉल बेबी. तर आता केस धुल्यामुळे सगळे केस पुढेच पडलाय.
काय विषय नाही, होऊन जातील गाडीवर. हेल्मेट नाही घेऊन जाणार कारण की पहिलंच गरम व्हायला आणि त्यातनं अजून असलं म्हणल्यावर हेल्मेट नाही घेऊन जायचं. तर चल आता निघत. लय दुसरं झाला भाई, मला वाटलं थोडंसं लवकर निघाल आम्ही, पण सगळं खाण्यामध्ये, गाडी धुण्यामध्ये, अजून बाकीच्या पण गोष्टी, आंघोळ वगैरे तेच वगैरे होण्यामध्ये, त्यामुळे उशीर झाला जास्तच. तर काय विषय नाही. तर आता लगेच निघतो आणि पोहोचल. थोडंसं काम आहे तिकडं प्रोजेक्टचं, जे आम्हाला जायचंय. तर चल. बेरिया ओ बेरिया तू मेरी है बेरिया. जायचं आता आम्ही येऊन थांबला वंदीवर. काय आम्ही पहिले 10 वेळेस म्हटलं तर भाई फोन लाव पहिलं, पण फोन लावला नाही त्या प्रोजेक्ट वाल्याला, म्हणजे ते जिथं काम होतं त्याला फोन लावला नाही. आता इथे येऊन वंदेवीपाशी येऊन बसला. आता फोन उचलणार झालाय, त्याचा फोन स्विच ऑफ सांगायला. काय आता करायचं तर काय. पेट्रोल हाच तो मुलगा. पेट्रोल टाकून येऊ ना, चल. आता काय पेट्रोल तर टाकावं लागेल कारण की पेट्रोल नाही. पण आता पहिलेच फोन करायला काय होत तुला. चल ना, ऊन आहे. हा ऍक्टिंग करू का? विसरलो. वाह क्या एक्टिंग कर रहा है. सॉरी यार, भूल गया. वा क्या ऍक्टिंग करताय. तर चला आता पेट्रोल. हा एवढं तयार होऊन बसलो आणि आता आम्ही ब्रिज कडनं आम्ही दोन दिवस सकाळी चाललोय. चित्र झाली वंडी. आता पेट्रोल टाकायला जायचं. मला अर्ध्या तासाच्या आत जर तुम्ही आला होता राणी होय, म्हणलं खरं. तर चलो गाईज, आम्ही पेट्रोल टाकायला जाते. हा कशाला इकडे वळव ना. इकडून तिथून जावं लागतंय. कर्वे पुत्यापाशी जायचं. नाही वार का? पडतं रे. जिस गली से शुरू हुआ था हमारा सफर, उस गली में फिर से आ गए हम. ये लूप में फंस गए कहीं हम. कर्वे नगर से बाहर निकल नहीं पा रहे. अभी जाएंगे पेट्रोल डालने के लिए, देखते हैं आगे. आता तिसरी वेळ जायचंच करतोय. वाइज प्लान में थोड़ा सा चेंज है. अभी मैंने फोन लगाया था, उस आदमी को, उसने उठाया फोन. पेमेंट के लिए अपन कैश लाया है. और इधर पेट्रोल वाले 300 पेट्रोल टाकायचे. आता आम्ही चाललो आता साकुर्डीला आता, कारण त्या माणसाने फोन उचलला तिथे लोकेशन टाकतो मला. त्या लोकेशनवर आता आम्ही जातो, पेट्रोल भरतो इथं. तर काहीच फायनली आम्ही पोहोचलोय आपलं आकुर्डीला. तर आता वाट बघतोय किती वेळ झाला, म्हणजे वाट म्हणजे तिथं जाण्यासाठी वाटच बघतोय. वाट सापडत नाही. कॉल कर की. हा भाई, इथं खाली आलो पण वर कसं काय राहुल मोटर ड्राईव्ह. आता इथं आम्ही त्या इलेक्ट्रोलाईन आणि इलेक्ट्रो पॉवर कशी उभा आहे बिल्डिंग मध्ये जाय. हा, राहुल मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे. बिल्डिंग मध्ये बसतो तिथे आहे कंपनीमध्ये. हा. ज्या कामासाठी आलो होतो ते काम करून परत मग करवनगरला निघालो. निघताना एवढं ऊन लागत होती, म्हणलं काहीतरी पिऊन घ्यावं. थंड आणि हेल्दी पिण्यासाठी ह्या आकुर्डीमध्ये एकही शॉप दिसत नव्हतं. मग आम्ही डायरेक्ट गाडी करवनगर मी थांबवली. काम ऋषिकेश कांबळे, आपल्याला तर इथं प्यायचा होता रस आकुर्डीमध्ये. तुम्ही इथं कसं का पिता रस. डोकं का धरून बसलाय. काय झालं. चष्मा असून आणि मी तर गाडी चालवलं रे. चष्मा असून याचंही झालं. तर काहीच आता आम्ही रस पितोय. आम्हाला प्यायचं होतं आकुर्डीमध्ये रस, पण आम्ही आता करवनगर रस पितोय कारण की रस 10 रुपयाला आहे. आणि आकुर्डीमध्ये कधी घालतो आपण. आणि कोडीमध्ये कलिंगड आणले गुढीगत 20 रुपयाचं. इथं मिळत नसल्यासारखं. तर गाईज ह्या व्लॉगला इथंच थांबवतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की खूप लय थकलो आता. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.